तर बोट आत गेलो होतो कडे सिलेंडर घेऊन आणि तिथे गर्दी एवढी होती काही बोलायचं कामच नाही. पण तुम्ही काही अशी मध्ये पाहू नका, मी सगळं तुम्हाला पहिले पण सांगतो. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. तर काय म्हणता पोट्यानो, सकाळी झालो प्रकट टायपिंग मध्ये. पहिले तर अर्धा पान घेतलं मारून आणि हातात बंद पान घेतलं मारून आणि घंटा आमचा झालता कंप्लीट. आणि मग तिथून आलो आपल्या कडंबातल्या उन्हा पुढे खाली. इथं दोघा जणांना एक ग्लास फालुदा पेला आणि निघलो घराकडे जाण्यासाठी. घरी आल्याच्या नंतर कपडे चेंज केले का नाही तर आपल्याला वावरामध्ये यायला लागलं, कारण काल जो आपण हायवेस्टरनं गहू काढला तर तो आत न्यायचा होता आपल्याला घरी. आणि वावरात आल्याबरोबर इथे बाल्टी उचलली आणि सर घेऊन आलो आपल्या गावाकडे आणि हातात 4-5 थैल्या तर भरूनच टाकले. आणि अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये आपण घेतल्या भाऊ बंद थैल्या भरून. आता फक्त शिवायचंच होतं आणि ते पण घेऊन घेतलं बरं पारा शिवून टाकला. तर पोट्टे ह्या वर्षी जरा झालं तर आपल्याला गावामध्ये जास्त प्रॉफिट मागच्या वर्षीपेक्षा. ह्या वर्षी 1.5 एकरामध्ये भरले आपल्याला 34 कट्टे. पण जाऊ दे, तुमच्या काही हे कामाचं नाही. मग राहिल्या चुले कट्टे घेतले बाबांनी टाकून, उरले मॅ घेतले टाकून. आणि आजचं गव्हाचं काम झालं तर आपलं ओके. आणि पैदल निघलो मग मी कुटार झाकालण्यासाठी. बाबा पुढं फारी घेऊन चालले होते आणि मग आलो कुटारावर. इकडे घेतली फारी झाकून कुटारावर रापकन. तसं तर आम्हाला कुटार काही झाकायचं होतं नाही, पण ह्या पाण्यात काही सांगता नाही कवा येऊन टपकते राजा. पण जाऊ द्या. आणि आमची गाडी काली आणि निघलो मग घराकडे जासाठी. घरी आल्याच्या नंतर काल जे आपण 2x8 चाकाच्या रथामध्ये काल वावरातून कुटार आणलं ते होतं आज खाली करायचं आपल्याला. काही वेळ तिथे टाइमपास करून तुळं ताळो केलं आणि सारे घेऊन आलो मग आपल्या घराकडे. घरी आल्याच्या नंतर 2 सिलेंडर घेतले काढून आणि 2 सिलेंडर न नेता कडमली 1 सिलेंडर घेऊन निघलो. तसे ते गाडीवर 2ही सिलेंडर जात होते, पण जाऊ दे, तुम्ही नाही समजू शकत. रस्त्याने जाता तो ट्रॅफिक पोलीसवाल्याने अडवलं, त्याला साईडले कडून कळंबामध्ये आलो. आणि कळंबात आल्याबरोबर गर्दी एवढी होते काय बोलायचं कामच नाही. आणि मग तुम्ही गाड्या पाहून पाहू शकता किती गर्दी आहे म्हणून. कसा तरी नंबर लागला, पावती घेतली आणि सारे निघलो मग गोदामकडे जाण्यासाठी. आलो गोदाममध्ये, इथे पाहतो इथे पण गर्दी होती राजा. आणि इथं लोकांचे गॅस नेणं चालूच होते. नंबर लागला, पेमेंट केला आणि गॅस घेतला आणि निघलो घराकडे जाण्यासाठी. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही गॅप फॉलो करून.